नमस्कार। आज 28 मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिन आहे। या निमित्तानं प्रथम त्यांना सविनय सादर वंदन। स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय स्वातंत्र्य समरातलं एक धगधगतं अग्निकुंडच। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या सर्वस्वाची राख रांगोळी करणाऱ्या क्रांतिकारकांचे सावरकर हे शब्दशः मुकुटमणी होते। आणि जर असं म्हटलं तर त्यात कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही याची मला खात्री आहे। भारतीय समाज आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीने सन 1883 हे वर्ष खूप महत्वाचं ठरलं। या 1883 मध्ये एकंदर 3 प्रमुख घटना घडल्या, 3 ठळक घटना घडल्या। 1883 मध्येच धर्मसुधारणांचे धुरीण असलेले स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली होती। स्वातंत्र्यासाठी लढा क्रांतीचा उभारून ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक असं म्हणतो असे महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी एडनच्या कारागृहात याच वर्षी म्हणजे सन 1883 मध्ये देह ठेवला होता। आणि याच वर्षी सोमवार दिनांक 28 मे 1883 रोजी नाशिक जवळच्या भगूर या भगूर गावी विनायक दामोदर सावरकर या महान भारतीय क्रांतिकारक महापुरुषाचा जन्म झाला। त्यामुळे 1883 हे भारताच्या इतिहासातलं फार महत्वाचं वर्ष ठरलं असं म्हणायला हरकत नाही। बालवयातच तात्यारावांना म्हणजे विनायकला म्हणजेच आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाचनाची प्रचंड आवड निर्माण झालेली होती। हाती आलेलं कोणतंही पुस्तक असो किंवा वृत्तपत्र असो ते पूर्ण वाचल्याशिवाय सावरकर कधीही थांबले नव्हते। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपले प्रखर विचार अगदी बालपणापासूनच मांडण्यासाठी लेखणीचा प्रभावी आधार घेतला होता। नाशिकला माध्यमिक शिक्षण सुरू असतानाच हिंदू संस्कृतीचा गौरव या शीर्षकाखाली त्यांनी नाशिक वैभव या वृत्तपत्रामध्ये वर्तमानपत्रात 2 भागांमध्ये एक लेख लिहिला होता। शिक्षण चालू असताना त्या काळी बॅरिस्टर ही जी कायद्यातली अत्युच्च पदवी मानली जायची ती प्राप्त केल्यानंतरही स्वतःच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी या पदवीचा उपयोग मुळीच न करता उलट स्वतःच्या कुटुंबाची देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाताहत होऊन देण्याची मानसिक तयारी करणं हे मुळात सहजासहजी सोपं नव्हतं। पण सावरकरांनी हे व्रत स्वीकारलं। मात्र तरीही असं करण्यासाठी पुढे आलेल्या राष्ट्रभक्तांच्या मांदियाळीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव खचितच अग्रस्थानी लिहावं लागतं। सावरकरांच्या राजकीय विचारसरणीबाबत काही जणांचे कदाचित मतभेद असूही शकतील, किंबहुना आपल्या प्रगल्भ लोकशाही राज्यव्यवस्थेचं मतभेद हे सुद्धा प्रमुख वैशिष्ट्यच मानलं गेले। पण सावरकरांचा हिंदुत्ववाद हा देखील सर्वांना मान्य असेलच असं नसलं तरीही सावरकरांच्या राष्ट्रभक्तीविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी प्रत्येकाच्या मनात 100% निश्चितच परम आदराची भावना असणं ही अगदी सहज स्वाभाविक अशी अपेक्षा असते। काही जणांकडनं ती होत नसेल तर ते सावरकरांचं नव्हे आमचं सर्वांचं दुर्दैव आहे। सावरकरांचा कुमार वयापासूनच अगदी अंतिम श्वासापर्यंतचा प्रत्येक क्षण हा निस्सीम राष्ट्रप्रेमानं भरलेला होता। किंबहुना सावरकरांमधल्या या राष्ट्राभिमानाची प्रचंड भीती बाळगूनच ब्रिटिशांनी त्यांना एकंदर 2 जन्मठेपांची शिक्षा त्यावेळी सुनावली होती। अर्थात या शिक्षेमुळे किंवा छळामुळे सावरकर काही खचून गेले नव्हते। सावरकर मुळीच मागे हटले नव्हते। ज्याला त्यांना माफीवीर म्हणायचंय त्यांना मूर्खपणा तो करत राहू दे, तो वेगळा विषय म्हणून मी आज त्याच्यावर भाष्य करत नाही। पण या सावरकरांनी आपल्या बंदिवासाचा सुद्धा देशकार्यासाठी आणि समाजकार्यासाठी कसा वापर करायचा, उपयोग करायचा याचा वस्तुपाठ आमच्या समोर ठेवलाय। सावरकरांच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे त्यांची प्रखर पत्रकारिता होय। अर्थात
सावरकरांची पत्रकारिता साधीसुधी पत्रकारिता नव्हती, ती जाज्वल्य देशभक्तीनं ओतप्रत भरलेली, प्रेरित असलेली पत्रकारिता होती. परिस्थितीच अशी होती की सावरकरांना दुर्दैवानं स्वतःचं वर्तमानपत्र, वृत्तपत्र नाही सुरू करता आलं. पण म्हणून गप्प नाही बसले सावरकर. त्यांनी तत्कालीन अनेक वर्तमानपत्रातून आपले परखड आणि दूरदृष्टीपूर्ण विचार वेळोवेळी विविध विषयांवरचे मांडलेले आहेत. काही प्रसंगी तर आपले विचार आणि पत्रक प्रकाशित करूनही त्यांनी समाजापर्यंत, राष्ट्रापर्यंत ते पोचलेत, विदेशातही ते पोचलेत. ही त्यांची पत्रकं म्हणजे सुद्धा एक प्रकारची प्रखर देशभक्तीपूर्ण पत्रकारिताच म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रभाव निर्माण होण्यासाठी सावरकरांनी न्यूयॉर्कच्या गॅलिक अमेरिका या वर्तमानपत्रामधून भारतीय घडामोडींवर अनेक प्रभावी लेख लिहिले होते. त्यामुळे सावरकरांच्या पत्रकारितेचा हाही अभ्यास करण्यासारखा आहे. या लेखांचा त्यांनी जर्मन, फ्रेंच, इटालियन, रशियन, पोर्तुगीज अशा विविध भाषांमध्ये अनुवाद करून घेऊन हे सर्व त्या त्या देशामध्ये प्रसिद्ध करण्याची चोख व्यवस्था केली होती, बंदोबस्त केला होता. 1857चं स्वातंत्र्य समर हे जे सावरकरांनी पुस्तक लिहिलं, की म्हणून तो ग्रंथच म्हणावा लागेल, या ग्रंथावर प्रकाशनापूर्वीच ब्रिटिश सरकारनं बंदी आणली होती. कारण ब्रिटिश सरकारला त्याचे परिणाम समजत होते. पण सावरकरांनी देखील हे आव्हान निधड्या छातीने स्वीकारलं आणि ब्रिटिश, अमेरिकन आणि युरोपियन वर्तमानपत्रांमधून ब्रिटिश सरकारची त्यावेळी अक्षरशः खिल्ली उडवली होती, हेही लक्षात घ्यावं लागतं. सावरकरांनी अखेर हा ग्रंथ सन 1909 मध्ये हॉलंडमध्ये द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ 1857 या नावानं तो छापून घेतला, प्रकाशित केला. पुढे त्याचं भाषांतर आजही आपल्या भारतात सकट सगळ्या देशांमध्ये उपलब्ध आहे. हिंदुस्थान, फ्रान्स, अमेरिका, जपान, चीन अशा विविध देशांमध्ये या ग्रंथांच्या प्रती सुखरूप जाऊन पोहोचल्या होत्या, हे वैशिष्ट्य आहे. पुढे अनेक भाषांमध्ये तो ग्रंथ प्रसिद्ध झाला, प्रकाशित झाला. हे सावरकरांचं वेगळं कर्तृत्व होतं. उल्लेख करावा लागेल की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सन 1943 मध्ये जो स्वातंत्र्य संग्राम वेगळ्या पद्धतीचा सुरू झाला, हा ग्रंथ त्यांच्यावर विशेष प्रभाव टाकणारा होता. प्रभाव टाकलाच, पण त्याला प्रेरणा देणारा तो ठरला होता. ब्रिटिश सरकारनं सावरकरांवर एकंदर 38 प्रकारचे दोषारोप ठेवले होते, आरोप केले होते. 68 दिवस खटल्याचं नाटक चालवलं गेलं. मी जाणीवपूर्वक त्याला नाटक म्हणतोय. सर्व मालमत्ता सावरकरांची जप्त करण्याची आणि जन्मठेप म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली. खरं तर सावरकरांची बाजू भक्कम होती, पण तरीही न्यायमंडळानं 30 जानेवारी 1911 रोजी सावरकरांना आणखी एका जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 2 जन्मठेपांची अभूतपूर्व स्वरूपाची शिक्षा आणि 50 वर्षानंतर मुक्तता. अहो, या जगात अशी शिक्षा आजवर अन्य कोणालाही ठोठावण्यात आलेली नव्हती, ठोठावण्यात आलेली नाही. तरी सावरकर निधड्या छातीने ब्रिटिशांना विचारतात, अरे 50 वर्ष तुमचं राज्य तरी या देशात टिकणार आहे का? सावरकर या शिक्षेने मुळीच विचलित झाले नव्हते. सावरकर म्हणाले की तुमच्या कायद्याप्रमाणे तुम्ही जी पराकोटीची जास्तीत जास्त शिक्षा मला दिली आहे ती भोगण्यास मी आनंदानं तयार आहे. कारण माझी निष्ठा अशी आहे की अशा प्रकारच्या हाल अपेष्टा आणि आत्मत्याग जर केला तर याच मार्गानं माझी अत्यंत प्रिय मातृभूमी अत्यंत द्रुतगतीने नाही झाली तरी निश्चयानं अंतिम विजय निश्चित प्राप्त करून घेईल. चला, या निमित्तानं का होईना ब्रिटिशांनो, तुमचा हिंदू धर्मातल्या पुनर्जन्म या तत्वावर विश्वास बसला हे काही कमी आहे का? अशीही खिल्ली सावरकरांनी त्यांची उडवली. सावरकरांनी मनावर विजय मिळवला होता, परिस्थितीवर मात केली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असून सावरकर डगमगले नव्हते. मानवी कल्पनेच्या उत्तुंग मनोऱ्यावर आरूढ होऊन त्यांच्या मनानं पूर्ण विश्वाचा विस्तार अगदी जवळनं निरखून पाहिला होता असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही, अप्रस्तुत ठरणार नाही. विश्वाचं विश्वात्म्याशी होणारं तादात्म्य देखील सावरकरांनी अनुभवलं होतं. तुरुंगात शिक्षा भोगत असताना सावरकरांनी अनेक प्रकारचं कार्य केलं. साक्षरता प्रसार त्यांनी केला, अनेक कैद्यांना साक्षर केलं, त्यांना कारकुनाच्या जागा तिथे मिळवून दिल्या. पण याच बरोबर वाचनाचीही प्रेरणा अनेकांना दिली आणि ग्रंथालय उभारणीचं फार मोठं काम सावरकरांनी केलं. अहो, जेव्हा ते अंदमानमधनं बाहेर पडले तेव्हा 2000 ग्रंथ अंदमानच्या कारागृहातल्या वाचनालयात जमा झाले होते. हा इतिहास आहे.
सावरकर जेव्हा रत्नागिरीला आले तेव्हाही लेखन थांबलं नाही. हिंदुत्व हा अत्यंत अभ्यासपूर्ण प्रबंध पुरा केला, त्यांनी लिहून काढला आणि तुरुंगातनं तो गुप्तपणे बाहेर पाठवून प्रकाशित केला. सावरकर तुरुंगात असल्यामुळे तो, अर्थात सावरकरांच्या नावानं प्रसिद्ध होणं शक्य नव्हतं, मराठा टोपण नावाने तो प्रसिद्ध झाला होता. पण याच वास्तव्यात रत्नागिरीमध्ये सावरकरांनी जातीभेद निर्मूलनाचं, अस्पृश्यता निर्मूलनाचं, सावरकरांना अस्पृश्यता शब्दही मान्य नव्हता, ते पूर्वास्पृश्याचा फक्त संदर्भ देण्यापुरतं म्हणायचे, अन्यथा शब्दही ते टाळायचे. पण असं अमौलिक सामाजिक कार्य अत्यंत सक्रियतेनं सावरकरांनी त्या काळात रत्नागिरीमध्ये केलं होतं. सर्व प्रकारच्या भेदाभेदांवर मात करून सर्वांना एकत्र आणण्यासाठी सावरकरांनी भागोजी शेठ कीर यांच्या, श्रीमंत कीर यांच्या मदतीनं, सहकार्यानं स्थापन केलेलं पतित पावन मंदिर असेल, सहभोजन असे उपक्रम असतील, या उपक्रमांमुळे समाज सुधारणेचं अत्यंत बहुमोल असं कार्य सावरकरांनी त्या रत्नागिरीच्या वास्तव्यात पूर्ण केलं होतं. हाही भाग या निमित्तानं आवर्जून लक्षात घ्यावा लागतो. सावरकरांचा दृष्टिकोन हा पूर्णपणे आधुनिक आणि पूर्णपणे विज्ञाननिष्ठ स्वरूपाचा होता. मानव जातीच्या हिताला जे जे काही साधक आहे ते चांगलं आहे, जे प्रगतीला बाधक आहे ते वाईट आहे, एवढी सुस्पष्ट आणि परखड विचारसरणी सावरकरांनी समाजासमोर मांडली, राष्ट्रासमोर मांडली. यंत्र शाप आहे असं जे म्हणायचे कुणी, त्यांना त्याने उत्तर दिलं होतं की अरे ते मानवाला मिळालेलं वरदान आहे, ते शाप नाहीये. कारण बेकारी जर होत असेल निर्माण तर तो यंत्रांचा दोष नाहीये, समाजातल्या विषम वाटणीचा दोष तो आहे. त्यामुळे यंत्राला दोष देऊ नका, विषम वाटणी दूर करा, असं ते बजावून सांगत असत. या विषयावर अनेक त्यांनी लेख लिहिले. त्यातले एका याच्यात निरीश्वरवादी म्हणून घेणाऱ्या रशियाबद्दल त्यांनी सांगितलं की अरे अंतराळात सुद्धा त्यांनी प्रगती केली, विज्ञानाची कास धरा, असं कळकळीचं आवाहन सावरकरांनी हिंदू समाजाला केलं होतं. मानव अहितासाठी नव्हे तर मानव हितासाठी विज्ञानाचा उपयोग करा, असं उद्दिष्ट मानवानं जर ठेवलं तर विज्ञान वरदानच ठरेल, असा निष्कर्ष सावरकरांनी काढला होता. सावरकर म्हणजे खरं तर प्रखर देशभक्त, देशासाठी असीम त्याग करणारे प्रखर राष्ट्रनिष्ठ नेतृत्व, विज्ञाननिष्ठ समाज सुधारक, प्रतिभावंत साहित्यिक, अत्यंत प्रभावी आणि व्यासंगी असा वक्ता, मराठी भाषेचे खरे शुद्धी प्रवर्तक, ज्यांनी मराठी भाषेला अनेक नवीन शब्द दिले आणि ते रूढही केले, थोर विचारवंत, चतुरस्त्र लेखक, अशा किती पैलूंचा आपण उल्लेख करू शकू. आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत, पण शतपैलू व्यक्तिमत्व असे एका शब्दात, दोन शब्दात सावरकरांचं वर्णन आपण नक्की करू शकतो. सावरकरांनी ज्या पद्धतीने हिंदू समाजाला जाग करण्याचा प्रयत्न केला, हे सावरकरांचे उपकार हिंदू समाज आणि हे राष्ट्र कधीच फेडू शकणार नाही. दुर्दैव असं आहे, आज या म्हणजे त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हे दुःख किंवा ही व्यथा व्यक्त करावीशी वाटते. सावरकर समजून न घेता सावरकरांवर अश्लाघ्य टीका करण्यासाठी अहमहमिका लावणारे जे काही तथाकथित राजकीय प्रगल्भ म्हणून घेणारे नेते आहेत, त्यांच्या प्रगल्भतेवर प्रश्नचिन्हच आहे, हा भाग वेगळा आहे. पण ते जर पुढे येत असतील तर सावरकर प्रेमींनी सावरकरांची बाजू नवीन पिढी समोर आवर्जून मांडण्याची गरज आहे. सावरकरांसारखं व्यक्तिमत्व हे आपल्या हिंदुस्थानला मिळालं, या राष्ट्राला मिळालं, हा खरं तर आपल्या भाग्याचा भाग आहे. लहान वयामध्ये छत्रपती शिवरायांची आरती करणारे, स्वदेशीचा पहिला मूलमंत्र देणारे, विदेशी कपड्यांची होळी सर्वप्रथम करणारे, अशा अनेक बाबतीत राष्ट्रभक्तीची वेगवेगळ्या मार्गांनी मुहूर्तमेढ रोवणारे असे सावरकर हा निश्चितपणे आजच्या नवीन पिढी समोरचा सर्वाधिक आदर्श ठरेल. सावरकर नेहमी म्हणायचे की माझे विचार आज कदाचित सगळ्यांना पटत नसतील, पण ते 50 वर्षांनी नक्की पटतील. दुर्दैव त्यांचं असं म्हणावं लागेल की खरंच अनेकदा असं झालं की सावरकर असताना, सावरकर जीव तोडून आम्हाला सांगत असताना आम्हाला त्यांचे विचारच कळले नाहीत. आणि दुर्दैवाने ते नंतर खरे ठरले. चीन आक्रमण करायला येऊन सुद्धा तत्कालीन पंतप्रधानांनी त्यापासून बोध घेतला नाही, सावधानता बाळगली नाही, आणि त्याचा परिणाम 1962च्या युद्धामध्ये जो झाला, नेफा बॉर्डर सकट सावरकरांनी सावधानतेचा इशारा दिला होता. पण आमचं दुर्दैव की सावरकरांच्या या दूरदृष्टीकडे आम्ही पाहिलंच नाही. सावरकरांनी हिंदू समाजाला एक करण्यासाठी आटापिटा जीवनामध्ये केला, त्याची कारणं अनेक होती. पण आम्ही मूर्ख,
की आम्ही द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकरांनी मांडला असा त्यांच्यावर चुकीचा शिक्का मारतो. तो विषय वेगळा असल्यामुळे मी आज त्याच्यात शिरत नाही. परंतु सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला असं म्हणणं तद्दन मूर्खपणा आहे. सावरकरांनी फक्त वस्तुस्थिती मांडली की आज नेमकी वस्तुस्थिती कशी आहे. एखादी व्यक्ती चोरी केली, त्या व्यक्तीने ती चोर आहे असं म्हणणं म्हणजे चोरीचं समर्थन नाहीये, ती वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचं बहुमोल कार्य आहे जे सावरकरांनी दूरदृष्टीने केलं होतं. आज असं पण म्हणूया की दुर्दैवानी का होईना पण सावरकरांना अनेक राजकीय नेत्यांनी दूर ठेवलं. पण नवीन पिढी सावरकरांचा अभ्यास करेल, सावरकरांच्या विचारांचा अभ्यास करेल आणि सावरकरांचे विचार खऱ्या अर्थानं आजच्या व्यवहारात कसे आणता येतील याच्या संदर्भात चिंतन नवीन पिढी नक्की करेल. असं जर घडलं तर खऱ्या अर्थाने सावरकरांना आजच्या जन्मदिनाच्या निमित्तानं ती वाहिलेली खरी आदरांजली ठरेल आणि राष्ट्राच्या हिताचीच ती गोष्ट ठरेल, यात कोणताही संदेह नाही. पुन्हा एकदा सावरकरांच्या चरणी अत्यंत विनम्रतेने त्यांना सादर वंदन करतो. सावरकरांना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. नमस्कार.